अगदी 10 मिनटात चटपटीत असा फ्राईड राईस आज आपण बनवणार आहोत आणि तो सुद्धा भरपूर भाज्या घातलेला. त्यामुळे मुलांच्या टिफिनसाठी तर खूप छान ऑप्शन आहे आणि मुलंही तो आवडीने खातील. इथे तुम्ही भाज्या तुमच्या चॉईसने कुठल्याही कमी जास्त अजून घेऊ शकतात. इथे मी शिजवलेला भात घेतलेला आहे. त्यानंतर एका कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलेले होतं. तेल गरम झालं की त्यानंतर आपल्याला सगळ्या बारीक चिरलेल्या भाज्या कढईत घालायच्या आहेत. भाज्या 2 मिनटासाठी मोठ्या फ्लेमवर परतून घ्यायच्या आहेत. त्यामध्ये थोडंसं मीठही घालायचं आहे म्हणजे भाज्या पटकन मऊ होतील. यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालायची आहे आणि त्यानंतर पुन्हा एक 2 मिनटं परतून घ्यायचं आहे म्हणजे त्याचं जे कच्चेपणा आहे तो निघून जाईल. आता यामध्ये रंग छान यावा यासाठी मी थोडं कश्मीरी लाल पावडर घातली आहे आणि फ्राईड राईस मसाला घातलेला आहे. तो आपल्याला अगदी सहज मार्केटमध्ये मिळून जातो. पुन्हा एकदा सगळ्या भाज्या छान परतून घ्यायच्या आहेत आणि आता यामध्ये आपल्याला शिजवलेला भात घालायचा आहे. भात शिजवतानाही मी मीठ घातलेलं होतं आणि मसाल्यांमध्येही मीठ असतं त्यामुळे आता इथे आपण पुन्हा मीठ ॲड नाही करणार. आता भात छान सगळ्या मसाल्यासोबत मिक्स करून घ्यायचा आहे आणि इथे आपला टेस्टी अगदी हेल्दी असा फ्राईड राईस तयार झालेला आहे. यामध्ये तुम्ही बारीक चिरलेली कोथिंबीर वरून ॲड करा आणि गरमागरम असा आपला फ्राईड राईस मुलांच्या टिफिनसाठी ब्रेकफास्टसाठी तयार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब